आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, मायक्रोबियल एक्झामिनेशन ऑफ वॉटर. आतापर्यंत पाहिलं आपण वॉटर इज कंटामिनेटेड विथ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो आउट ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स we are interested in a coliform group of bacteria. Why? Because they indicate or they show the presence of other type of organism. If indicator organism is there, then so chances are higher that the other kind of pathogenic microorganisms may also be present. So that's why we need to detect this coliform group of microorganisms. So how we perform the detection of these organisms? कसं करणार आपण डिटेक्शन? So basically methods which are based on qualitative and quantitative principles are basically employed here. ठीक आहे, qualitative किंवा quantitative. Qualitative means so here we detect the presence or absence of any kind of organism. And in quantitative analysis, so we estimate the number of microorganisms or we determine the number of microorganisms present in given amount of sample. So that is called as quantitative analysis. So basically most of the author has categorized microbial examination of water into two groups. दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलेलं आहे. कुठलं? So first is qualitative analysis. Qualitative analysis. And second one is quantitative analysis. So qualitative analysis shows the presence of or absence of pathogenic or indicator microorganism. So not pathogenic organism, because we are going to detect only indicator microorganism. However, quantitative analysis measure the number of these microorganisms. Okay, so here we can decide or determine the colony forming unit of microorganisms present in our sample. So qualitative analysis basically involves three stages. तीन स्टेज मध्ये याला डिवाइड केलेला आहे. ओके, presumptive test, then confirmatory test, and completed test. So each stage involve different types of medium. वेगवेगळ्या टाइपचा मीडियम यूज करतो. थोडेफार प्रिन्सिपल त्यामधले व्हॅरी केलेले असतात. ठीक आहे. सो क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मग ह्या तीन मेथड वापरून आपण काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो लॅबोरेटरीज मध्ये. हाउएव्हर इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, ओके, आपण क्वालिटेटिव्ह मध्ये प्रिझम्पटिव्ह, कन्फर्मेटरी आणि कम्प्लिटेड टेस्ट परफॉर्म करतो. इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस डायरेक्ट standard plate count of microorganism can be done, or membrane filtration technique can also be employed. ठीक आहे. इथं काय करतो आपण आता एक एक स्टेप मध्ये पाहणार आहे. सो फर्स्ट आता वॉटर सॅम्पल जे कलेक्ट करतो आपण, सो इट इज इसेन्शियल दॅट स्ट्रिक्ट अटेन्शन be given to the following details when water samples are submitted for bacteriological analysis. आता काही गोष्टी आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं असते जेव्हा आपण काय करतो, सॅम्पल अनालिसिस साठी सबमिट करत आहे. तर कोणते ते पॉइंट्स आहेत की जे महत्त्वाचे आहेत आणि जे आपल्याला कन्सिडर करायचे आहेत जेणेकरून सो रिझल्ट्स ऑब्टेन आर रिलायबल. ठीक आहे. So the sample must be collected in sterile bottle. Bottle कशा असायला पाहिजे, स्टराईल असायला पाहिजे, मायक्रोब फ्री असायला पाहिजे. फर्स्ट कंडिशन.
सो सॅम्पल मस्ट बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सप्लाय फ्रॉम विच इट इज टेकन. आता एखाद्या कोपऱ्यामधनं तुम्ही पाणी घेताय, ठीक आहे, तर तिथं समजा ते पाणी चांगलं असेल, त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील, मग अशा वेळेस काय करणार तुम्ही? कोलिफॉर्म नाही आहे तिथं, पण बाकीच्या वॉटरमध्ये कोलिफॉर्म प्रेझेंट आहे, तर अशा वेळेस काय करायला पाहिजे? सो जनरली तुम्ही असा एरिया सिलेक्ट करायला पाहिजे की जिथं तुम्हाला चान्सेस आहेत की तुमचा जो डिझायर्ड ऑर्गॅनिझम आहे तो तिथं असू शकतो, ठीक आहे. तर ते रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सप्लाय फ्रॉम विच इट इज टेकन रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे. मग तुम्ही वेगवेगळे कॉर्नर सुद्धा सिलेक्ट करू शकता फॉर कलेक्शन ऑफ वॉटर. सो रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे सप्लाय ऑफ वॉटरचा. देन कंटामिनेशन ऑफ द सॅम्पल मस्ट बी अवॉइडेड ड्युरिंग अँड आफ्टर सॅम्पलिंग. तर कंटामिनेशन नाही व्हायला पाहिजे. तुम्ही कलेक्ट करत आहे सॅम्पल, तुम्ही जर तुमचे फिंगर डिप केले त्याच्यामध्ये तर सो दॅट विल कंटामिनेट अवर सॅम्पल. तर हे अवॉइड करायला पाहिजे आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. सो सॅम्पल शुड बी टेस्टेड ॲज प्रॉपरली ॲज पॉसिबल आफ्टर कलेक्शन. इमिजिएट करायला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे त्याला काही हलगर्जीपणा नाही करायला पाहिजे. So if there is be delay in examination, then sample should be stored at temperature between 0 to 10 degree centigrade. ही कंडिशन सुद्धा महत्त्वाची आहे. तर याची प्रिलिमिनरी कंडिशन्स आहेत की ज्या तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे. सो नाव वी विल स्टार्ट विथ अ प्रिझम्पटिव्ह टेस्ट. ओके, सो इट इज पार्ट ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. ठीक आहे, तर 3 स्टेजेस म्हटलं होतं आपण, प्रिझम्पटिव्ह, कन्फर्मेटरी अँड कम्प्लिटेड टेस्ट. सो प्रिझम्पटिव्ह टेस्ट, दिस इज द प्रिझम्पटिव्ह टेस्ट. So this is presumptive test. So this test is performed by using a most probable number principle. ठीक आहे, आता ही एक ऑप्शनल आहे टेस्ट अशा पद्धतीची परफॉर्म करणं वेन वी डू द क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ओके, आता ॲक्च्युली MPN इज इन्व्हॉल्ड इन क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑल्सो. ठीक आहे, तिथं कारण आपण इथं नंबर डिसाईड करत आहे, कारण इथं MPN दॅट इज मोस्ट प्रोबॅबल नंबर of coliform bacteria is obtained. ठीक है, तर कन्फ्यूज होऊ नका. सो इट इज ऑल्सो टाइप ऑफ क्वांटिटेटिव्ह टेस्ट, बट सो इट कैन ऑल्सो बी यूज एज ए पार्ट ऑफ क्वालिटेटिव्ह टेस्ट. सो ड्यूरिंग दिस, सो इट इज द पार्ट ऑफ फर्स्ट स्टेज ऑफ एनालिसिस, दॅट इज पार्ट ऑफ प्रिझम्पटिव्ह टेस्ट. तर इथं सिम्पली तुम्ही एक सिंगल ट्यूब घेऊन सुद्धा इनोकुलेट करू शकता, ठीक आहे, बाय युझिंग अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वॉटर. आता MPN जर तुम्ही परफॉर्म केली तर सो इट इन्व्हॉल्व्स सो 3 सेट ऑफ टेस्ट ट्यूब. 3 सेट ऑफ टेस्ट ट्यूब इथे यूज करत आहे आपण. सो 3 सेट्स ऑफ ट्यूब्स, सो containing, so each set has 5 tubes. इथे आहेत एका सेट मध्ये 5 ट्यूब्स आहेत. अँड इट इन्व्हॉल्व्स, याच्यामध्ये काय असते अजून बघा. सो इट युजेस 2 टाइप ऑफ मीडियम्स. आता मीडियम एकच असतो, दॅट इज लॅक्टोज और लॉरिल ट्रिप्टोज ब्रॉथ. Or we can also use McConkey's broth. ठीक आहे, हा सुद्धा ब्रॉथ आपण इथं काय करू शकतो, यूज करू शकतो. तर आता 2 टाईपची कंपोजिशन आपण इथे यूज करतो. एकतर सिंगल स्ट्रेंथ, ठीक आहे, single strength, and double strength.
सो व्हॉट इज मीन बाय सिंगल स्ट्रेंथ अँड डबल स्ट्रेंथ? जेवढा अमाऊंट तुम्हाला सिंगल स्ट्रेंथ साठी लागत आहे, ठीक आहे, त्याच्या डबल अमाऊंट आपण एखादा मीडियम जेव्हा ऍड करतो सेम अमाऊंट ऑफ वॉटर मध्ये, सो इट इज कॉल्ड एज डबल स्ट्रेंथ. आता इथं मीडियम दिलेला आहे आपली लॅक्टोज, लॉरेल, ट्रिप्टोज ब्रॉथ, ठीक आहे, दोन पैकी किंवा मॅकॉन्किस ब्रॉथ हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो द इम्पॉर्टंट कंडिशन इज सो लॅक्टोज हा इथं या मीडियम मध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. आणि मॅकॉन्किस ब्रॉथ जर यूज केलेला असेल आपण तर सो इट कंटेन बाइल सॉल्ट और टॉरोचोलेट सुद्धा याच्यामध्ये असतो. काय असतो? टॉरोचोलेट. सो बाइल सॉल्ट म्हणतात की त्याला किंवा टॉरोचोलेट सुद्धा म्हणतात. ओके, बाइल सॉल्ट और यालाच काय म्हणतात? टॉरोचोलेट. सो आता टॉरोचोलेटचा कुठला सॉल्ट यूज करतात इथं? सोडियम सॉल्ट. सो दॅट्स व्हाय इट इज अ सोडियम टॉरोचोलेट. ओके, sodium टॉरोचोलेट और बाइल. सो इट acts as a selective agent, ठीक है, सिलेक्टिव्ह एजंट म्हणून काम करतो. सो इट inhibits the growth of नॉन इंटेस्टिनल बॅक्टेरिया, ठीक आहे. नॉन इंटेस्टिनल जे बॅक्टेरिया आहेत त्यांची काय करतो? ग्रोथ इनिबिट करतो. एवढं तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. सो इट ऑल्सो कंटेन मीडियम जे आहे याच्यामध्ये अजून काय असते? pH इंडिकेटर. सो विच काइंड ऑफ pH इंडिकेटर डाय इज यूज? सो न्यूट्रल रेट इंडिकेटर यूज इज न्यूट्रल रेट, ठीक है. सो इट इज pH सेन्सिटिव्ह डाय, ठीक आहे. pH इंडिकेटर आहे तो एक. तो काय करेल आपल्याला? कारण आपण ऍसिड आणि गॅस प्रोडक्शन बघणार आहे. त्याची डेफिनेशन पाहिली होती आपण कोलिफॉर्मची. जर पाहिली नसेल तुम्ही, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो एकदा बघून घ्या, म्हणजे तिथं तुम्हाला समजेल, ठीक आहे. आता पहिली तर कंडिशन इथं आहे. सो फर्स्ट यूज लॅक्टोज कंटेनिंग मीडियम, ठीक आहे. सो इट मे कंटेन बाइल सॉल्ट और सोडियम टॉरोचोलेट्स, म्हणजे याच्यामध्ये तो असू शकतो, ठीक आहे. लॉरेल ट्रिप्टोज ब्रॉथ कॅन ऑल्सो बी यूज. ओके, सो इट कॅन ऑल्सो बी यूज. और लैक्टोज, simply lactose broth can also be used, or McConkey's broth can also be used. So it contains bile salt as well as neutral rate as a pH indicator. So sodium chlorotolate or bile salt acts as a inhibitory agent for non-intestinal bacteria. ठीक आहे. हा कन्सेप्ट इथं क्लिअर झाला असेल तुमचा की कुठले कुठले कंपोनंट त्याच्यासाठी पाहिजे असतात. तर आता डबल स्ट्रेंथ काय आहे ते पण इथं तुम्हाला समजलेलं असेल. जेवढा अमाऊंट ऑफ मीडियम, समजा आता तुम्हाला लागत आहे 10 ग्राम इन 100 ml. एक्झाम्पल देत आहे मी. ओके, एक्झाम्पल हा झाला सिंगल स्ट्रेंथ. यस दाखवूया आपण याला. तर डबल स्ट्रेंथ कसा असेल मग? डबल स्ट्रेंथ याचा जो अमाऊंट आहे, so it is 20 gram for example in 100 ml. Strictly speaking, so this is only example. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर सारखंच आहे बघा. 100 ml 100 ml. फक्त चेंज काय झालं? अमाऊंट ऑफ मीडियम जो घेतो आपण, आपल्याकडे जी बॉटल असते तो इथं फक्त चेंज झालेला आहे. हा, तर आता आपण मेन पॉइंटवर येऊया आपल्या. तर डबल स्ट्रेंथ जो आहे तो एक सेट आपण बनवतो, कारण प्रत्येक सेट मध्ये किती ट्यूब आहेत? 5 ट्यूब आहेत. आता असे 3 सेट आहेत आपल्याकडे, आहे ना. त्या 3 सेटचा मिनिंग सुद्धा आपण बघूया. डबल स्ट्रेंथचा किती सेट असेल? सो ओनली 1 सेट. सो 1 सेट ऑफ डबल स्ट्रेंथ.
आणि सिंगल स्ट्रेनचे किती सेट असतील? 2 सेट्स. 2 सेट आहेत 5-5 ट्यूबचे. सो इच सेट इज सेपरेटली लेबल्ड ॲज. आता जो सेट आहे तो कसा लेबल केलेला आहे बघा. सो इच सेट इज लेबल्ड एज 10 ml. ठीक आहे. 10 ml मीन्स सो हियर अमाउंट ऑफ वॉटर सॅम्पल ॲडेड विल बी 10 ml. ठीक आहे. 10 ml चा जो पहिला सेट आहे पुन्हा काळजीपूर्वक आहे. 10 ml चा जो सेट आहे त्यामध्ये डबल स्ट्रेंथ ब्रॉथ आहे. ओके. So we add 10 ml of sample in that tube. वॉटरचं जे सॅम्पल आहे किती ml ऍड करतो आपण? 10 ml. So at the bottom it has a inverted tube. ही बघा इथं इन्व्हर्टेड ट्यूब ठेवलेली आहे. So it is called as Durham's. ठीक आहे. Durham's tube. जी छोटी ट्यूब आहे Durham's ट्यूब इन्व्हर्टेड पोझिशन मध्ये ठेवलेली आहे. ठीक आहे. हे बघा माउथ खाली आहे इथं प्रत्येक सेट मध्ये ऍड केलेली आहे. आता ही कशासाठी आहे? फॉर द ट्रॅपिंग गॅस. जो काही गॅस प्रोडक्शन होत आहे, कुठले कुठले गॅस प्रोड्यूस होतात ते? CO2 and H2. कारण आपण कोलिफॉर्मची डेफिनेशन कशी दिली होती? दीज आर द ग्राम निगेटिव्ह नॉन स्पोर फॉर्मिंग लॅक्टोज फर्मेंटिंग बॅक्टेरिया. ठीक आहे. विच प्रोड्युसेस acid and gas. ठीक है. in lactose broth after incubation at 24 hours. ठीक है. at 35 degree centigrade. हे कंडिशन आहे कोलिफॉर्मची. तर गॅस आपल्याला प्रोडक्शन दिसलं पाहिजे तर त्यासाठी इथं Durham's ट्यूब्स ठेवलेले आहेत. ठीक आहे. डबल स्ट्रेंथ मीन्स double amount of medium and add 10 ml of sample. तिथं किती ml of sample add करतो आपण? 10 ml of sample is added here. Then single strength broth जो आहे, आता याचे 2 सेट बनवलेले आहेत, प्रत्येकी 5-5 टेस्ट ट्यूब आहेत. So one set is labeled as 1 ml and another set is labeled as 0.1 ml. Again, so it indicates the amount of water sample added here. किती अमाउंट ऑफ वॉटर सॅम्पल तिथं ऍड करत आहे आपण ते तिथं आपल्याला शो करत आहे. सो वन सेट ऑफ सिंगल स्ट्रेंथ ब्रॉथ रिसीव्स 1 ml ऑफ वॉटर सॅम्पल पर ट्यूब. प्रत्येक ट्यूब मध्ये किती ml ऑफ सॅम्पल ऍड करत आहे? 1 ml. असेप्टिकली परफॉर्म करत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण. देन अनदर सेट ऑफ सिंगल स्ट्रेंथ ब्रॉथ विल रिसीव्स 0.1 ml of sample into each tube. ठीक आहे. तर आता ही झाली प्रिझम्पटिव्ह टेस्ट आपली प्रोसिजर. सो each tube contain लॅक्टोज ब्रॉथ. ठीक आहे. प्रत्येक ट्यूब मध्ये लॅक्टोज ब्रॉथ आहे. एका सेट मध्ये डबल स्ट्रेंथ आहे, 2 सेट मध्ये सिंगल स्ट्रेंथ आहे. ऑल्सो इट हॅज Durham's ट्यूब्स. Durham's ट्यूब्स सुद्धा इथं ठेवलेले आहेत. सो वी ऑल्सो प्लग दीज ट्यूब्स विथ कॉटन प्लग. ठीक आहे. कॉटन प्लग आपण इथे लावतो त्याला. So each tube is plugged with cotton plug. Each tube is plugged with cotton plug. त्याला प्लग लावलेलाच आहे. ठीक आहे. इथं ओपन जरी दाखवलेलं आहे ट्यूब तरी कॉटन प्लग तुम्हाला तिथं यूज करायचं. सो आफ्टर ॲडिशन ऑफ वॉटर व्हॉट विल हॅपन? आता तुमच्याकडे वॉटर सॅम्पल आहे ते तुम्ही याच्यामध्ये इनॉक्युलेट करणार ॲज पर युअर रिक्वायरमेंट. जसं की 3 सेट दिलेले आहेत, 15 ट्यूब्स आहेत. डबल स्ट्रेंथमध्ये 10 ml ऑफ वॉटर सॅम्पल विल बी ॲडेड अँड सिंगल स्ट्रेंथ 1 ml as well as 0.1 ml separately in 2 sets. So next what will happen? So we'll incubate test tubes for 24 hours at as per our definition at 35 degrees centigrade. ठीक आहे. So negative presumptive test. आता निगेटिव्ह टेस्ट कशी कळेल? सो देर इज नो प्रोडक्शन ऑफ गॅस. हे बघा इथं गॅस नाही आहे आणि दुसऱ्या ट्यूब मध्ये गॅस तुम्हाला प्रोड्यूस झालेला दिसतो. सो आफ्टर 24 hours. ठीक आहे. So the absence of gas in the broad tube indicates coliforms are absent. Coliform काय? Absent आहे. म्हणजे टेस्ट कशी आहे?
निगेटिव्ह आहे. बट फॉर युअर कन्फर्मेशन यू इन्क्युबेट ट्यूब्स इन ॲडिशनल 24 hours. ठीक आहे, तुम्ही ॲश्युअर करण्यासाठी, कन्फर्म करण्यासाठी. कारण हे डेफिनेशनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जी सेकंड डेफिनेशन होती त्यामध्ये आपण 48 hours मेन्शन केलेलं आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर सो विल गो फॉर फर्दर अनालिसिस. So the tubes of lactose broth are examined for gas production. जर पॉझिटिव्ह आहे तर हा गॅस प्रोडक्शन आपण इथं ऑब्झर्व करणार. नंतर काय होणार, पुन्हा कन्फर्मेशन करणार आपण. सो इन कन्फर्मेशनरी टेस्ट सो गॅस प्रोडक्शन दिसत आहे तुम्हाला, सॉरी. सो ऑल पॉझिटिव्ह प्रिझम्पटिव्ह कल्चर्स आर इनॉक्युलेटेड इनटू ट्यूब्स ऑफ, हा पुन्हा सिलेक्टिव्ह मीडियम आहे, ब्रिलियंट ग्रीन लॅक्टोज बाईल ब्रॉथ. ओके, पुन्हा सिलेक्टिव्ह मीडियम आहे. सो अगेन इन्क्युबेशन फॉर 48 hours at 35 degree centigrade. सो इफ टेस्ट इज पॉझिटिव्ह, काय करायचं आहे तुम्हाला, पुढे फर्दर जायचं आहे फॉर कम्प्लिटेड टेस्ट. किंवा निगेटिव्ह असेल तर सो गॅस प्रोडक्शन नसेल, so use positive confirmed tubes to determine MPM. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह ट्यूब जे आहेत त्या सुद्धा काय करायच्या तुम्हाला MPM डिटेक्ट करण्यासाठी यूज करायचं. पण टेस्ट जर निगेटिव्ह असेल तर सो कोलिफॉर्म ग्रुप इज अब्सेंट, असं आपण कम्प्लिटेड टेस्टमध्ये म्हणतो. तर अदर मेथड ऑफ परफॉर्मिंग कन्फर्मेटरी टेस्ट इज सो इनॉक्युलेट दिस सॅम्पल, जे की पॉझिटिव्ह ट्यूब्स आहेत तुमच्या. सो ज्या पॉझिटिव्ह ट्यूब्स आहेत त्यावरनं काय करायचं आहे, सॅम्पल स्ट्रिक करायचं आहे. स्ट्रिकिंग ऑन EMB agar, EMB, it is eosin methylene blue agar. So it is both selective as well as differential medium. ठीक आहे, सिलेक्टिव्ह आहे आणि डिफरन्शियल पण आहे. सिलेक्टिव्ह मीन्स ते सिलेक्ट करते ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमला. ओके, मिथिलीन ब्लू इनिबिट्स द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, आता इथं काय होईल, एक कॉम्प्लेक्स तयार होईल जेव्हा ऍसिड आणि गॅस प्रोडक्शन दिसेल आपल्याला तिथं. So small colonies will be observed if test is positive. Small colonies. Small colonies of coliform bacteria. म्हणजेच E. coliच्या small colonies with metallic sheen. याचं सेंटर असेल डार्क सेंटर्ड. ठीक आहे, याचं जे सेंटर आहे कसं असेल, डार्क सेंटर असेल आणि मेटॅलिक शीन तुम्हाला मिळेल. तर हा मीडियम सुद्धा तुम्ही यूज करू शकता, और यू कॅन ऑल्सो यूज एंडो अगार. ठीक आहे, हा पण तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये सुद्धा एजंट असतात सिलेक्टिव्ह ॲज वेल ॲज डिफरन्शियल कंपोनंट इथं ॲड केलेले असतात, की जे तुम्हाला काय सांगतील कोलिफॉर्मची कॉलनी आहे किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझमची कॉलनी आहे. तर हे वेगवेगळे मीडियम आहेत. इथं जवळपास तुम्हाला लॅक्टोज फर्मेंटिंग पिंक कलरच्या कॉलनीज दिसतील है ना, कॉलनीज राहतील. देर इज पिंक कलर्ड कॉलनीज, पिंक कलर्ड असतील, स्मॉल असतील. सो ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ लॅक्टोज, आणि लॅक्टोजचं फर्मेंटेशन जर झालं मीडियम मध्ये तर सो ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ लॅक्टोज. ठीक आहे, सो इट इज a selective as well as differential medium for coliform bacteria.
जे काही ऍसिड वगैरे तयार झालेले असतील ड्यू टू ग्रोथ ऑफ कोलिफॉर्म म्हणजेच ई कोलाय, तर त्यामुळे त्या मीडियमचा काय होईल, कलर चेंज झालेला आपल्याला दिसेल. ठीक आहे. अनदर मीडियम दॅट कॅन बी यूज इज BGLB, दॅट इज ब्रिलियंट ग्रीन लॅक्टोज ब्रॉथ. काय यूज करू शकतो, ब्रिलियंट ग्रीन लॅक्टोज ब्रॉथ, लॅक्टोज बाइल ब्रॉथ. लॅक्टोज बाइल ब्रॉथ. दिस इज अनदर रिक्वायरमेंट. म्हणजे हा सुद्धा मीडियम तुम्ही यूज करू शकता. प्रत्येक मीडियम मध्ये तुम्हाला दिसत आहे की एकच कार्बन सोर्स इथे यूज केलेला आहे, दॅट इज लॅक्टोज. ठीक आहे. तर इथं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया इनिबिट केले जातील. ओके, बोथ यूओसिन एज वेल एज मिथिलीन ब्लू विल सप्रेस द ग्रोथ ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे. डार्क सेंटर म्हणजे ब्लॅक सेंटरच्या स्मॉल पिंक कलर्ड कॉलनी मिळतील तुम्हाला, की ज्यावर काय एक कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे कशासाठी करत आहे आपण, कारण आपण मागेही बोललो होतो की सो देर इज कन्फ्युजन बिटवीन एंटेरोबॅक्टर एरोजन्स अँड ट्रू कोलिफॉर्म. कारण एंटेरोबॅक्टर एरोजन्स काय करतो, जवळपास ही टेस्ट पॉझिटिव्ह दाखवू शकतो, प्रिझम्पटिव्ह टेस्ट. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करावं लागते, आपल्याला कन्फर्मेशन करावं लागतं. सो एंटेरोबॅक्टर एरोजन्सच्या कॉलनीज ज्या आहेत दे आर लार्जर. सो दिस कॉलनीज ऑफ ई कोलाय. ठीक आहे. ई कोलायच्या कॉलनीज कशा आहेत, स्मॉल आहेत. सो ॲज कम्पेअर टू एंटेरोबॅक्टर एरोजन्स. तर एंटेरोबॅक्टर एरोजन पण ग्रो होतो, पण तो कॉलनीज कशा दाखवतो, सो इट शोज कॉलनीज विच आर लार्जर, डार्क सेंटर्ड, पिंकिश. ठीक आहे. पिंकिश दिसत आहे, म्युकोइड, सो विदाउट मेटॅलिक सीन. ठीक आहे. आता काय इथं मेटॅलिक शीन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. एंटेरोबॅक्टर एरोजन्सच्या कॉलनीज कशा असतील, थोड्या लार्ज असतील. नंतर अजून काय कॅरेक्टरिस्टिक दिसतील आपल्याला, डार्क सेंटर असेल, पिंकिश असतील कॉलनीज आणि विदाउट मेटॅलिक शीन. ठीक आहे. हा मेन डिफरन्स आहे एंटेरोबॅक्टर एरोजन्स. So there will be no metallic sheen. ठीक आहे. ही कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे एंटेरोबॅक्टर एरोजन आणि ई कोलाय मधलं. तर आता इथं मग तुम्हाला जर पॉझिटिव्ह टेस्ट बेस्ट भेटली तुम्ही, तर काय करणार, नेक्स्ट सेटकडे जाणार तुम्ही, दॅट इज फॉर कम्प्लिटेड टेस्ट. कम्प्लिटेड टेस्टकडे तुम्ही वळणार. तर कम्प्लिटेड टेस्टमध्ये काय करतो आपण, पुन्हा सेम आपण लॅक्टोज कंटेनिंग मीडियम यूज करत आहे इथं. ठीक आहे. हे बघा. सो आफ्टर कन्फर्मेटरी टेस्ट इज पॉझिटिव्ह, सो देन वी विल मूव फॉर नेक्स्ट सेट. आता इथं बघा, या ऑथरनी मेन्शन करताना काय केलेलं आहे, ही कम्प्लिटेड टेस्टमध्ये ही टेस्ट परफॉर्म केलेली आहे त्यांनी. कारण कन्फर्मेटरी टेस्टमध्येच त्यांनी काय केलेलं आहे, फक्त ब्रॉथ यूज केलेला आहे. ठीक आहे. आपण त्याला ऑर म्हटलेलं आहे इथं, अदर वेनी आपण ही टेस्ट परफॉर्म करू शकतो. म्हणजे सायमल्टेनियसली आपण टाइम वाचवण्यासाठी सुद्धा ही प्रोसिजर सायमल्टेनियसली करू शकतो. ठीक आहे. कन्फर्मेटरी टेस्ट. तर ही स्टेज जी आहे ही या सेटलाही करतात, काही ऑथर या स्टेजला सजेस्ट करतात. ठीक आहे. दोन्ही बरोबर आहेत, काही एक प्रॉब्लेम नाही आहे. सो दिस इज more acceptable in our books, confirmatory test.
सो आता कन्फर्मेटरी टेस्ट जर पॉझिटिव्ह आहे देन आता पुन्हा कन्फ्युजन असू शकते इंटरव्हॅक्टर एरोजन्स आणि इकोला देन वी विल गो फॉर completed test. So here, so we will inoculate our sample. जे काही आपले सॅम्पल कॉलनीज आलेले आहेत तर त्या कॉलनीज काय करणार आपण इनॉक्युलेट करणार. ठीक आहे, कशावर? न्यूट्रिएंट अगार स्लॅन्ट. ठीक आहे, तुमच्याकडे न्यूट्रिएंट अगार असेल स्लॅन्टिंग पोझिशनला, ठीक आहे, टेस्ट ट्यूब मध्ये, तर त्यावर इनॉक्युलेशन करणार. सो यूज कोलिफॉर्म कॉलनीज टू इनॉक्युलेट न्यूट्रिएंट अगार स्लॅन्ट अँड अ ब्रॉथ ट्यूब. ब्रॉथ ट्यूब सुद्धा यूज करायची. आता ब्रॉथ कुठला यूज करत आहे? वर्ड जो यूज केलेला आहे तुम्ही ब्रिलियंट ग्रीन लॅक्टोज बाईल ब्रॉथ ऑर लॉरिल ट्रिप्टोज ब्रॉथ. हे जे वर मेन्शन केलेले आहेत ब्रॉथ, सेम ब्रॉथ इथं तुम्हाला यूज करायची. म्हणजे तुम्ही काय करत आहे? कम्प्लीट करत आहे टेस्ट, पुन्हा कन्फर्मेशन करत आहे खरोखर ह्या कॉलनी त्याच आहेत का, आणि सायमल्टेनियसली त्याच कॉलनीला इनॉक्युलेट केल्यानंतर सो विल गो फॉर ग्राम स्टेनिंग. तर ग्राम स्टेनिंग मध्ये काय दिसायला पाहिजे? कारण कोलिफॉर्मची डेफिनेशन काय? ग्राम निगेटिव्ह असायला पाहिजे, नॉन स्पोर फॉर्मिंग रॉड असायला पाहिजे, प्रोड्यूस गॅस फ्रॉम लॅक्टोज. तर टेस्ट कशी आहे मग? पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, कशी आहे टेस्ट? पॉझिटिव्ह. ग्राम स्टेनिंग मध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम नॉन स्पोर फॉर्मिंग असायला पाहिजे अँड रॉड शेप असायला पाहिजे आणि गॅस प्रोडक्शन व्हायला पाहिजे लॅक्टोज फर्मेंटेशन नंतर. तर ह्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. सो दॅट विल यूज कम्प्लिटेड टेस्ट पॉझिटिव्ह. ठीक आहे, इथं पण मग कम्प्लिटेड टेस्ट पॉझिटिव्ह आहे तुम्ही असं म्हणू शकता. तर हे प्रिलिमिनरी अनालिसिस आहे. आता इथं काय केलं आहे? 3 सेट केलेले आहेत आपण, 3 स्टेजेस मध्ये अनालिसिस केलेलं आहे. प्रिझम्पटिव्ह टेस्ट, कन्फर्मेटरी टेस्ट अँड कम्प्लिटेड टेस्ट. तर इथं आपल्याला थोडंफार कन्फर्मेशन मिळतं, पण तरीही काही डाऊट जर असले आपल्याला सो देन विल गो फॉर इम्विक टेस्ट. कुठल्या टेस्टसाठी जातो आपण? इम्विक. आपण हे पाहिलेलं आहे. इम्विक टेस्ट मध्ये काय करतो आपण? कॅरेक्टरिस्टिक जे आहेत इंडॉल, मिथिल रेड, ओजेस प्रोस्कर अँड सॅट्रेट युटिलायझेशन टेस्ट. तर कॅरेक्टरिस्टिक पाहिलेले आहेत आपण ई कोलाय आणि एंटेरोबॅक्टर एरोजेन्स. सो ई कोलाय शोज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, एंटेरोबॅक्टर एरोजेन्स शोज निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. इम्विक टेस्ट. ठीक आहे, आता आपण इथं थांबून जाऊया. बाकीचं जे लेक्चर आहे ते पुढचा टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर करूया.